तीन जे रोप असतात ना, तर एका रोपची कॅपॅसिटी आहे 2700 किलो. असे आपण 3 रोप लावतो. म्हणजे 2 रोप आपण झिपलाईनसाठी लावतो आणि तिसरा रोप आम्ही आमच्याकडे कंट्रोल ठेवतो ती ॲडिशनल सेफ्टी असते. जावा थोडं लोड द्या, पायावरती बसा दादा, पायावरती बसा, पायावरती. हा लोक खाली घ्या, थांबा थांबा, ओके 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 ओके, थोडा पाय थोडा खाली सोडा, इकडे पाय एकदा. हा बरोबर, इकडे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. बघा इकडे छत्रपती शिवाजी महाराज की. थांबा थांबा दादा, थांबा, शूट मध्ये नका, शूट मध्ये. दीपक विसे, कुसुम विसे, त्यानंतर ताजने असतील, बामणे असतील, ही जी सगळी टीम आहे ही सह्याद्रीला नेहमी आलेल्या पर्यटकांना एक वेगळ्या पद्धतीने दिशेचं काम करतात. आणि साहस कशाला म्हणतात हे या कंपनीकडून शिकलं पाहिजे. आज 351 फुटाचा तिरंगा. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. आता आपण नाणेघाटामध्ये, आणि नाणेघाटामध्ये ह्या ठिकाणी काय चाललंय थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत ह्या ठिकाणी सेटअप लावतोय, त्याची ही पूर्वतयारी आहे. ह्या सेटअप फायनली हा ताणून घेणार आहे, कारण याला ताण आला पाहिजे. ह्याच्यामध्ये कालेकर सर आहेत, विनोद सर आहेत, संकेत भाऊ आहेत, बामणे सर आहेत, त्याचबरोबर इथले रहिवासी प्रॉपर 2 जण आहेत. दीपक सर या ठिकाणी टेक्निकल काम बघत आहे. या ठिकाणी कालेकर सर हार लावायचं काम करत आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर मोनिकाही आज ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज किंवा याला आलेली जुन्नरमध्ये. आणि थोड्याच वेळाने आपल्या पुढच्या व्हिडिओला सुद्धा सुरुवात होणार आहे. नाणेघाटातून नाणेघाटामध्ये जाताना आपल्याला डाव्या साईडला इथे गणपतीचं मंदिर दिसतं. या ठिकाणी सुद्धा कालेकर सर आहेत, येथील आदिवासी भागातील ह्या मॅडम आहेत. या ठिकाणी हार फुलं लावायचं काम चालू आहे. नमस्कार, जय शिवराय. मी जगदीश ताजवे, शिव ट्रेकर्स यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. खरं तर आपल्या जुन्नर तालुक्यात एक अनोखा असा सोहळा पहिल्यांदाच पार पडतोय आणि तो सोहळा आपण साजरा करण्यासाठी आज आपण आलेलो आहे. सातवाहन काळातील जो मार्ग आहे राणेघाट, आणि त्याच मार्गावर असणारा हा वर्षानुवर्ष 2000 वर्षापासून हा असाच ऊन वारा पाऊस सर्व काही झेलणारा तेव्हापासूनचा हा दगडी रांजण, याला आपण भारतातला सर्वात जुना टोलनाका असं समजतो. आणि ह्या टोलनाक्याला म्हणजे ह्या रांजणाला ह्या ठिकाणी पहिल्यांदाच सजवण्यात आलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी खरं तर एक मोठा कार्यक्रम आहे, तो आज आपण कव्हर करणार आहे. ह्याच नाणेघाटामध्ये जवळजवळ 351 फुटाचा आपला तिरंगा ध्वज ह्या ठिकाणी फडकावणार आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी काही तालुक्यातील मान्यवर सुद्धा या ठिकाणी येणार ह्या कार्यक्रमाला. ह्या माध्यमातूनच इथलं पर्यटन वाढणार आहे, कारण इथं एक मोठी व्हॅली क्रॉसिंग आहे, ती जवळजवळ 600 फूट लांबीला आणि 1500 फूट खोल आहे. असा योगायोग जुळून ह्या इथं आणलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण नाणेघाटामध्ये एक खूप वर्षापासून हे गाईडचं काम करतात. बाबा, तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून गाईडचं काम करता? मी गणू शंकर डामसे, माझं वय आता 75 आहे आणि गेल्या 25 वर्षापासून इथं मी मार्गदर्शन करतो, गाईड काम करतो. आणि आता सध्या वन विभागाच्या सहाय्याने येत्या 2 वर्षात मला आयडेंटिटी देऊन मी अलीकच जोमाने काम चालू केलेलं आहे. आणि आता इथं पर्यटन केंद्र घोषित झाल्यामुळं जुन्नर तालुका, आता इथे रस्ता बी झाला आणि त्यामुळं अनेकच इथं आमदार साहेब आमचे सोनावणे साहेब यांनी पर्यटन केंद्र घोषित झाल्यामुळे इथं आता रहदारी वाढलेली आहे. मला विश्वास आहे आता काही दिवसात या राणेघाटाचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. तुम्ही आता एवढं वर्ष गाईडचं काम करताय, या रांजणाला आतापर्यंत असं कार्यक्रम किंवा असं सोहळा या ठिकाणी पार पडला का, असं तुमच्या हायतीत तुम्हाला असं आठवतंय का? माझ्या 75 वर्षाच्या वयामध्ये आतापर्यंत अशी रांजणाची सजावट आणि असं कुठलंही काम झालेलं नाही. आणि हे आज पहिल्यांदा मी बघतोय. आणि इथं मी दररोज आहे आणि आज पहिल्यांदाच 6 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिन म्हणायला काय हरकत नाही. तर या दिवशी आज हे पाहून मी आनंदाने भारावून गेलो आहे. त्यामुळं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.
आजचा जो कार्यक्रम आहे खरं तर ह्या कार्यक्रमाने बाबांचं खूप भारावून गेलेलं आहे मन. आणि या ठिकाणी आता हा जो इव्हेंट पार पाडणार आहे व्हॅली क्रॉसिंगचा, या ठिकाणी तालुक्यातील काही म्हणजे आमदार साहेब आहेत, त्याचबरोबर काही मान्यवर आहेत ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ह्या कार्यक्रमातूनच या नाणेघाटची अजून एक नवीन ओळख होणार आहे, ती म्हणजे इथल्या साहसी पर्यटनाला. म्हणजे आता ह्याबरोबर नाणेघाट हा सातवाहन काळातील हा प्रसिद्ध होताच, तर त्याचबरोबर नाणेघाट आता साहसी पर्यटनासाठी सुद्धा ओळखला जाणार आहे. तुम्ही पहिले आमदार ठराल काय तर एका रस्त्यावरून दुसऱ्या बाजूला जातं ते तुम्ही थोडी भीती मनातले काढा, त्यांची थोडी माहिती द्या. आता थोडी माहिती द्या त्यांना, म्हणजे नंतर खाली नाही बघायचं, समोर बघायचं, काय हरकत नाही. जुन्नरचे आमदार असेल तरी थोडीसे बनवू आपल्याला पूर्ण सेफ्टी असेल, जरा शीज असेल, टेस्ट अँकर असेल आणि हा हार्नेस आहे, याची कॅपॅसिटी 400 किलो. आपण तिकडे 3 रोप लागतो एका टायमाला, आणि ॲट अ टाइम 3 जे रोप असतात ना, तर एका रोपची कॅपॅसिटी आहे 2700 किलो. असे आपण 3 रोप लावतो, म्हणजे 2 रोप आपण झिपलाईनसाठी लावतो आणि तिसरा रोप आम्ही आमच्याकडे कंट्रोल ठेवतो, ती ॲडिशनल सेफ्टी असते. आणि आपण हेल्मेट, हार्नेस सर्व प्रॉपर स्टँडर्ड क्वालिटीचे इक्विपमेंट यूज करूनच हे करतो. आपण केलं म्हणजे इथे येणारा प्रत्येक पर्यटक कधी घाबरला आणि त्यांना साथ देतील. परत देवराम शेठ लांडे दोघांना पाठवू आपण सगळ्यात आधी, नाही वेळेस केला होता आपल्याला. हां तिथे नाही आपला आदिवासी मेळावा लहान मारला. इंटरेस्टिंग आहे. आपण पहिलं फ्लॅग आणि भाषण वगैरे नंतर घेऊ. फ्लॅग हे करून घेऊया आणि मग त्या साईडने आपण आपलं राष्ट्रगीत घेऊन फ्लॅगला सलामी देऊ आणि त्याच्यानंतर मग आपलं पुढचं वेळेला झालो. काळवाटर फॉलो ना, काळवाटर फॉलचं कमीत कमी 1 किलोमीटर अंतर असेल. पहिली जीप लाईन आम्ही चालू केली, ही पण पहिली आपणच केली आणि कोरोनानंतर ती पण आपणच केली. तिथे ॲक्टिव्हिटी साहसी पर्यटन आहे ना कंटिन्यू चालू आहे. आणि दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता, चेन्नईवरून सर्व पर्यटक बाईकने इथे येतात, गाडी करतात, पुन्हा रिटर्न जातात, अशी अवस्था. सातवाहनांचा इतिहास आहे. सातवाहनांचा इतिहास म्हणजे काय, पुरातन काळी इसवी पहिल्या शतकात ह्या सह्याद्रीत कुठलाही घाट नव्हता आणि घाट नसताना सातवाहन आणि त्याच्यावरती आपल्याकडे राज्य केले. त्यावेळेला इरार, वसई, काल्याण, नाला, सोपारा या बंदरामध्ये परदेशी माल आला जायचा आणि त्या काळात इथे कुठला घाट नसल्यामुळे एक सातवाहनांचा इंजिनियर या सह्याद्रीत फिरला आणि सह्याद्रीत फिरल्यानंतर याच्यापासून पूर्ण सह्याद्रीत फिरला. त्यांनी दगडाची चौकशी केली पण त्याला दगड पसंत नाही झाले. त्यांनी हा दगड फोडून तयार केला आणि याची वळणं बांधून एक मार्ग तयार झाला आणि मार्ग तयार होऊन तो घोडे, रेडे, खेचरे येण्याचा मार्ग तयार झाला. हा रांजण जकातीसाठी दगड तयार करून ठेवला आणि पुढे आल्याली जकात या रांगणात गोळा केली जायची. असा सातवाहनांचा काळ गेला आणि मग काही दिवसांनी शिवरायाने सुद्धा या नाणेघाटाचा उपयोग करून घेतला. घोडे, रेडे, खेचरांच्या पाठीवर काही आणलेला माल या नाणेघाटाने आयात केला जायचा आणि काही काळाने धान्यसुद्धा हे कोठारं भरून ठेवता यायची शिवरायाने. आणि पण नंतर शिवरायाने काही सुरतेवर छापा टाकला. हजारो घोडे, हजारो बैलबंद धन आणले, ते पूर्व मार्गाने लोहगडावर पाठवले गेले आणि जे नाशिक मार्गे नाणेघाटाच्या पायथ्याला आले ते या नाणेघाटाने वरती घोड्याच्या, रेड्याच्या मदतीने आले. पण मुघलांचे हेर फिरत होते. म्हणले शिवराय उड्या मैदानावर लढाई करत नाही आणि हा धन ठेवतोय पुढे. शिवरायांनी ते आणलेले धन या कुकणाची एका खोल डोहात टाकले. तेव्हापासून त्या डोहाचं लोक आणि डोह पडलं. हा ते व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे. आमदार साहेब वगैरे सगळे मान्यवर वर पोचलेले आहेत. आता आपण या स्पॉटला जाणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय की आमदार साहेब झिपलाईन करणार की नाही करणार, बघूया. या ठिकाणी लेणी अभ्यासक आहेत सिद्धार्थ कदबे साहेब.
त्याचबरोबर आता तुमची ओळख नाही आहे, मधुकर रावते साहेब, आणि आपले सर्वांचे आवडते आणि प्रसिद्ध हॉटेल मालक सुभाष आढारे साहेब, ओके, त्यांच्या विशेष घाटकर भागामध्ये या ठिकाणी बरेच कार्यकर्ते सरपंच पण आहेत का, बरोबर, बिडो साहेब, सरपंच साहेब आणि बाकीचे काही मान्यवर आहेत. आपली ओळख नसल्यामुळे, आपण राजकारणात नसल्यामुळे आपण थोडं ओळखत नाही, ते समजून घ्या फक्त. चालेल चालेल. तर पर्यटनाची चालना मिळावी या निमित्ताने आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका झाला पाहिजे, आणि तो तालुका आमदार साहेबांनी खरंच पर्यटन तालुका केला. आणि आजचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस हे आमच्या सर्व ग्रामस्थांसाठी की आमचे पर्यटन वाढणार आहे. आज आपण इकडे पाहिले तर जीप लाईन आहे, साईगिरीच्या माध्यमातून आज या ठिकाणी जीप लाईन होती, आणि खास करून आमदार साहेब जीप लाईन करणार आहेत, म्हणून हा दिवस आमच्या तालुक्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. सर्वांना नमस्कार. सकाळी जेव्हा आम्ही तहसील कार्यालयामध्ये ध्वजवंदनासाठी गेलो होतो, त्याच ठिकाणी आमदार महोदयांनी एक आव्हान केलं की या ठिकाणी आपल्या संस्थेमार्फत एक भव्य दिव्य असं ध्वजारोहण होतं आहे. या ऐतिहासिक जो काही समारोह आहे याचे एक साक्षीदार व्हावं याही नात्याने, आणि हे कार्यक्षेत्र आमचंच असल्यामुळं या ठिकाणी पर्यटक नक्कीच वाढणार आहेत या विशेष उपक्रमामुळं. त्याचमुळं म्हटलं जाऊन यावं, आणि या ठिकाणी आलो, आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न होतोय. चला, फायनली झेंडा सोडलेला आहे आणि आलेला आहे. चला, फायनली तिरंगा जवळजवळ सुरुंगाच्या टोकाला पोहोचलेला आहे. आता आपण तिरंगाच्या जवळ जाऊया. या ठिकाणी जोर का झटका, इकडे बघा, हळू पाय द्या, पाय द्या, पाय 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 लावा. सर इकडंच थांबा, इथेच थांबा. सरांची एक बाईट घेऊया इथंच. सर, काय तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही येता या ठिकाणी? एकदम रोमॅन्टिक होता. कसं वाटली कालची व्हॅली जी बघून, काय वाटलं? एकदम म्हणजे खालनं बऱ्याच वेळा पाहिली होती, परंतु प्रत्यक्षात आता एवढ्या उंचीवर मधोमध म्हणजे अवकाशात राहून पाहण्याचं पहिल्यांदा योग आला. आता इथून पाठीमागे कधी तुम्ही व्हॅली क्रॉसिंग वगैरे केलं होतं का? मी हिमाचलमध्ये केलेलं आहे एकदा. बरं, चला चला, धन्यवाद, थँक्यू. तुम्हाला सोडणार आहेत आणि आता सत्यशील दादा सुद्धा आलेले आहेत. मला तर पहिले दादा या खाली. निघत नाही ना चालते, मी शूट करतो. तो पण पाहिजे. मी समजा आलो नाही परत, ऐका, तर हे उत्तराधिकारी माझे. पोलीस फॉर्म भरायचा नाही, यांना झाले सर्व अधिकार. विजय घोषित 2 नंबरवर. दादा तुम्ही टाईट फिट झालेत, पण इकडे श्वास वाढलाय बघा. हे तुमच्याकडे पाहत आहेत नजर लावून. पण त्यांच्यापेक्षा श्वास यांचा वाढलाय, हे दिसतंय चेहऱ्यावर त्यांच्या. हो, कोणता झेंड्याचा ना? जावा सावकाश सावकाश. जय अध्यक्ष, तो हा तिथं खाली पकडायचं. तुमचा खालचा हात आहे ना, तिथंच पकडायचं लटकल्यावर. जावा थोडं थोडं, लोड द्या, पायावरती बसा दादा, पायावरती बसा, पायावरती.
हा लोक खाली घ्या थांबा थांबा एक मिनिट ओके ओके हा ओके ओके सोडा पाय सोडा खाली सोडा इकडे पहा एकदा हा बरोबर इकडे बघा हात करा हात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी इकडे बघा इकडे हात सोडा इकडे बघा खालचा कॅमेरा बंद घेईल काय प्रॉब्लेम ड्रोन नाही गेलं 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 झोपले पार शिवाजी महाराज की थांबा थांबा दादा थांबा शूट मध्ये नका झेंड्याला सॅल्यूट केलं दादा तुमच्याकडे चप्पल घातली दादा तुम्ही नका पुढे जाऊ नाही नाही काय नाही मला शिवप्रभूच्या स्वराज्य कसं निर्मित केलं किती धाडस किती शौर्य याची प्रचिती आज सह्याद्रीच्या रांगेमध्ये आली निधड्या कड्यावर या सह्याद्रीच्या रांगेला पायाने आणि हाताने वाट करून वरती जायचंय आणि दोरीच्या सहाय्याने पुन्हा खाली उतरायचंय आज आपण सेफ्टी पद्धतीने तरी ट्रॅकिंग करतोय पण या मावळ्यांनी मात्र आपल्या जीवाची बाजी लावली मला असं त्या साईडला महाराष्ट्राचा पहिले आमदार असावे असं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा 1500 फूट खोल आणि 600 फूट रुंद अशा व्हॅलीला मी ट्रॅक केलेला आहे कदाचित मी या भारताचा किंवा या राज्याचा पहिला आमदार असावा पण हे सगळं होत असताना आज मात्र माझं जास्त आयुष्य वाढलं मला लक्षात आलं की छत्रपती शिवराय वाचणं सोपं आहे पण छत्रपती शिवरायांच्या दिशेने वाटचाल करणं तेवढं अवघड आहे माझं या भारतातल्या तरुणांना आणि तरुणांना सांगणं आहे आयुष्यामध्ये काय करायचं असेल तर पहिल्यांदा छत्रपती शिवराय हे समजून घ्या आणि भारताला योग्य दिशा द्या आज प्रजासत्ताक दिन आहे या दिनाला अनेक शौर्यवीरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या आयुष्याची आहुती दिलेली आहे आणि मग यांचं बलिदान वाया जाऊ नये हे असं सगळ्यांना वाटत असेल तर व्यसनापासून दूर राहा एकदा सह्याद्रीच्या रांगेमध्ये या शिवप्रभूच्या असलेल्या किल्ल्या शिवरेला मानवंदना द्या भारताचा पाऊल प्रगतीचा राहील आज इकॉनॉमिकल 5 नंबर असेल देश एक नंबर द्यायचा असेल आणि स्वराज्याचं जर स्वराज्य करायचं असेल तर सर्व तरुण आणि तरुणींनी एकजुटीने एकत्र पाऊल टाकलं पाहिजे हा भारताचा प्रजासत्ताक आणि भारताचा तिरंगा जगात उंच फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आजच्या ट्रॅकिंगच्या निमित्ताने द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर या ठिकाणी काय भावना आहेत दीपक विसे कुसुम विसे त्यानंतर ताजने असतील बामणे असतील आमचे विजयराव असतील किंबहुना आमचे रायकर असतील किंबहुना आमचे कारले असतील ही जी सगळी टीम आहे ही सह्याद्रीला नेहमी आलेल्या पर्यटकांना एक वेगळ्या पद्धतीने दिशेचं काम करतात आणि साहस कशाला म्हणतात हे या कंपनीकडून शिकलं पाहिजे आज 351 फुटाचा तिरंगा हा या व्हॅलीमध्ये डौलाने फडकतोय मला सार्थ अभिमान आहे की एक तरुण पिढी असा विचार करते की आपल्याला इतिहास पुन्हा एकदा मागे वळून पाहायला पाहिजे आणि म्हणून मी या टीमचं मनापासून कौतुक करतो आणि या असलेल्या टीमचा कौतुक करत असताना यांचा आदर्श आणि यांना एकदा भविष्यामध्ये जी मदत लागेल ती राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही इथून पुढं ॲडव्हेंचर्स गेमला आणि पर्यटन वाढीला आम्ही त्या ठिकाणी 100% चालना देऊ आज माझ्याबरोबर या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी अर्थात तहसीलदार सुनीलजी शेळके साहेब यांनी सुद्धा माझ्या अगोदर ही व्हॅली पार केलेली आहे साहसी अधिकारी आमचा तो मी त्यांचा सुद्धा मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि तरुणांना हा आदर्श राहील एवढं सांगतो
ॲडव्हेंचर टीमला पण धन्यवाद देतो का जुन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक रॅपलिंगचा एक सेशन या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी घेतलं. जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी सुद्धा रॅपलिंग केलं आणि त्यांच्यानंतर लगेच मी पण आलो. दोघांचा एक्सपिरियन्स आमचा जरा नवीनच होता. दोघांना पण नक्की काय होतंय काय नाही त्याची दागदुखी लागली होती. त्यांना पण घाम आलाय, मला पण घाम आलाय. पण पोचल्यानंतर समाधान वाटलं. जुन्नर तालुका हा पर्यटन जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खरं तर आम्ही सगळी मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि हा पण एक नवीन प्रयोग या निमित्तानं या ठिकाणी होतोय. तालुक्यातल्या अनेक पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी या निमित्तानं या ज्या काय ट्रेक या निमित्ताने केलेला आहे या रॅपलिंगचा, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. मग अशी बोलताना सांगितलं की हा जो उपक्रम आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या दृष्टीने केला आहे. मी प्रथमतः ते सांगतो की जुन्नरमध्ये आत्तापर्यंत पावसाळ्यातच फक्त रिव्हर्स वॉटरफॉल किंवा माथे आपला नाणेघाटला वगैरे लोक येत होते, परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा ट्रेक आपल्याकडं बऱ्याचशा लोकांना जर जुन्नर म्हटलं तर नाणेघाट किंवा रिव्हर्स वॉटरफॉल, शिवनेरी किल्ला हे आपले जे 6 गड आहे म्हणजे निमगिरी असेल किंवा तुमचं चावंड असेल, हे सगळे काही म्हणजे आपल्याला माहिती आहे परंतु लोकांना माहीत नाही. आज जो तुम्ही उपक्रम केला याच्या माध्यमातून या उंचीवर मान्य आमदार महोदयांना बोलवलं. आमदार साहेबांनी मला सकाळी सांगितलं की असा या ठिकाणी आपण ध्वज फडकवतोय आणि या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स याच्या माध्यमातून जे आता आपण पूर्ण भारतात नव्हे तुमच्या मीडियाच्या मार्फत ते जगापर्यंत पोहोचणार आहे की याच्यातनं निश्चित एक फायदा आपल्याला असं होणार आहे किंवा या ठिकाणी येताना किंवा पावसाळ्याचे 4-5 महिने सोडले तर इतर दिवशी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आपण जाऊ शकतो. त्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करू शकतो. नाणेघाटाची जी प्रचिती जुनी जी होती की ज्या व्यापार होता की त्यातनं मराठी अभिजात जो दर्जा आपल्याला भेटला की त्याचं मूळ पण नाणेघाट होते. त्यामुळे ह्या अनेक पैलू आपल्याला याच्यातनं मिळणार आहे आणि विशेषतः मी सर्व तरुणांचं अभिनंदन करेन किंवा जुन्नर तालुक्यातले हे तरुणांनी हा उपक्रम केलेला आहे. म्हणजे आपल्या तरुणांना आता व्यवसायाच्या दृष्टीने किंवा तुम्ही स्वतःहून जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने नेण्यासाठी प्रयत्न करते, याबद्दल मी सर्वांचं विशेष सरांच्या टीमचं मी विशेष अभिनंदन करेन. आणि मी त्यांनाही आता म्हटलं की आमच्याकडनं आता तुम्हाला जे काही लागेल तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या. निश्चित मी आमदार साहेबांनी आम्हाला ऑलरेडी पहिल्या मिटिंगला सांगितलेलं आहे किंवा पर्यटनाच्या दृष्टीने जे काही फीडबॅक येते ते आपण जे DPR जो बनतोय त्या DPRमध्ये निश्चित प्रकारे आपण तो पोहोचवणार आहोत. तर मला हे माहीत नव्हतं आज होणार आहे. सकाळी झेंडावंदनला ज्यावेळेस आमदार साहेब आले त्यांनी मला सांगितलं 12 वाजता आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे. म्हणजे मी तेव्हा पहिल्यांदा आमदार साहेबांचं अभिनंदन करेन. आणि आज माझ्याबरोबर ॲक्च्युली मुलगा येणार होता, ऐन टाइम मी त्याला नको मला शिबिरला जायचं, पण मला असं वाटलं की माझ्या मुलाला आज बरोबर घेऊन आलो असतं तर म्हणजे की हे अतिशय म्हणजे हा अनुभव जो आहे की तो अनुभव खरंच घेतला पाहिजे. आणि आमदारांनी पण पाहिलं असेल ज्यावेळेस आम्ही जाऊन थांबलो की त्यावेळेस म्हणजे नाणेघाट खाल्लं पाहिलं होता, पण वरती म्हणजे एवढ्या 600 फुटावर नाणेघाटाचं जे पूर्ण दृश्य होतं ना की एकदम विहंगम 1500 फूट खोलीवरचं विहंगम दृश्य म्हणजे आहे ना की फारच म्हणजे वर्णन करता येणार नाही होतं. हे असे साहसी पर्यटन असेल, साहसी जागा असतील, या तुम्ही शोधा, या तुम्ही आम्हाला सांगा की आपण काय काय नवीन करू शकतो. आणि त्याच्यातून सर्वच विद्यार्थ्यांना किंवा युवकांना मी हे करेन किंवा शनिवार रविवार आपल्या तालुक्यामध्ये असे ट्रेक आयोजित केले. बाहेरचे पुण्यातले मुंबईतले काही ट्रेकर जे ते आपण आता आयोजित करू. म्हणजे ट्रेक करायचं असेल तर जुन्नर बाहेरच्या लोकांनी आपल्याला आता वेबसाईटच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म आहे की आपल्या तालुक्यातल्या मुलांनी या वेबसाईट डेव्हलप करून आपले ट्रेकर युनिट आता जसं मुरबाडचा जो आहे. चला आपला आजचा जो हा इव्हेंट आहे अतिशय सक्सेस झालेला आहे आणि तोंड अक्षरशः काळं पडले उन्हाने. आणि ह्या ठिकाणी सर्व मान्यवर तालुक्यातले येऊन ह्या ठिकाणी आपलं 350 फुटाचा ध्वजारोहण होता. म्हणजे जे दरीमध्ये तो झेंडा सोडत होता तो पण सोडून झालेला आहे. या ठिकाणी तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, त्याचबरोबर आदी मान्यवर तहसीलदार साहेब, सत्यशील दादा यांनी सुद्धा या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेतला. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल कारण हा व्हिडिओ तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण लवकरच शेअर करणार आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला इथलं ॲक्टिव्हिटी जर करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दीपक विषय साईगिरी ॲडव्हेंचर यांचे कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे. त्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे ॲडव्हेंचरविषयी चौकशी करू शकता. तर चला तर मग जास्त
व्हिडिओ मोठा करणार नाही आपण. हा व्हिडिओ आता एंड करूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला फॉरवर्ड करायला, सर्वांपर्यंत पोहोचायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि थ्रिलिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.